सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया आदिशक्ती, जिचा निवास सप्तशृंग गडावर आहे, अशा ह्या आदिशक्तीबद्दल आदिमायेबद्दल आपण आज ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, नवरात्र उत्सव, पौर्णिमा अशा अनेक वेळेस आपण ह्या गडाला भेट दिली असेल, परंतु मित्रांनो, ज्यांनी पावसाळ्यात खास करून श्रावणात या गडाला भेट दिली असेल त्यांना या गडाचं निसर्ग सौंदर्य पाहून नक्कीच स्वर्गाची जी काही संकल्पना असेल ती डोळ्यासमोरून त्यांच्या गेली असेल। मित्रांनो, सप्तशृंगी गड हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 4569 फूट उंचीवर आहे। 7 शिखरांच्या दरम्यान हे ठिकाण असल्यामुळे याला सप्तशृंगी गड असे म्हटले जाते आणि म्हणून सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी असे मानले जाते। रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मणाला मूर्छा आली होती। त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि तो पर्वत नेताना त्याचा काही भाग जमिनीवर पडला। तोच हा सप्तशृंगी गड होय। मित्रांनो, सप्तशृंगी गड हा नाशिक पासून उत्तरेला 55 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात आहे। कळवण दिंडोरी या रोडावर नांदुरी हे गाव आहे आणि ह्या नांदुरी गावापासूनच आपल्याला सप्तशृंगी गडाकडे जाण्याचा रस्ता मिळतो। मित्रांनो, हा रस्ता म्हणजेच 8 किलोमीटरचा घाट आहे। या घाटावरून जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा या प्रवासात आपल्याला सप्तशृंगी गडाचं जे काही निसर्ग सौंदर्य आहे ते आपल्याला बघावयास मिळते आणि तेच आज मी या व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। या घाटातून प्रवास करत असताना अनेक ठिकाणी तुम्हाला लहान मोठे झरे बघावयास मिळतात। अनेक भाविक या झऱ्यांचा आनंद लुटतात, या झऱ्यांजवळ आपले फोटो देखील काढतात। या 8 किलोमीटरच्या परिसरात आपल्याला असे अनेक झरे, धबधबे आपल्याला दिसतात। मित्रांनो, सप्तशृंगी गडाच्या पायथ्यापासूनच हा धबधबा आपल्याला दिसायला सुरुवात होते। खालून अतिशय लहान दिसणारा हा धबधबा जसजसे आपण सप्तशृंगी गडाच्या जवळ जातो तसतसा आपल्याला मोठा दिसायला लागतो। हा धबधबा पाहण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी थांबतात। या घाटाच्या रस्त्याने प्रवास करताना काही ठिकाणी पठारासारखा भाग लागतो आणि ह्या पठाराच्या भागावरून आपल्याला सप्तशृंगी गडावरून वाहणारे हे झरे दिसतात। या झऱ्यांजवळ फोटो काढण्यासाठी भाविकांची गर्दी होते। खाजगी फोटोशूट करणारे देखील या ठिकाणी असतात, ते आपले अतिशय छान फोटो देखील काढून देतात। या ठिकाणी तुम्हाला माकडांची गर्दी बघायला मिळेल। आलेले पर्यटक या माकडांना आपल्या जवळील अन्नपदार्थ खायला देतात। माकडांची लहान लहान पिल्लं तर माणसांच्या अंगा खांद्यावर देखील खेळतात आणि आलेले पर्यटक त्यांना अतिशय आनंदाने आपल्या जवळील अन्नपदार्थ खाऊ घालतात। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हॉर्स रायडिंग देखील करायला मिळेल। या अशा सप्तशृंगी गडाचं निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी पर्यटक या ठिकाणी तर नक्कीच थांबतात आणि ह्या निसर्गाचा आस्वाद घेतात। मित्रांनो, सप्तशृंगी गडावरील या 8 किलोमीटर घाटातील हे निसर्ग सौंदर्य बघता बघता केव्हा आपण सप्तशृंगी गडाच्या शिखराजवळ येऊन पोचतो हे देखील आपल्याला कळत नाही। मित्रांनो, श्रावणातच आपल्याला ह्या सर्व गोष्टी बघायला मिळतील। आता मित्रांनो, आपण सप्तशृंगी मातेच्या इतर गडावरील ठिकाणांबद्दल तर माहिती घेणारच आहोत, पण सप्तशृंगी मातेचं महात्म्य देखील आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपली वाहने पार्क करण्यासाठी ही माणसे बोलावत आहे। ही आहे खाजगी पार्किंग। या ठिकाणी आपण आपली वाहने पार्क करून
यांच्याकडून पूजेचं साहित्य घेऊ शकतो. मित्रांनो, सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी पायऱ्यांची सोय करण्यात आली आहे. सुमारे 450 पायऱ्या या ठिकाणी आहेत. जाणे व येण्यासाठी 2 मार्ग आहेत. आता सध्या काही वर्षापासून रोपवेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना एवढ्या पायऱ्या चढणे शक्य नाही अशा सर्व व्यक्तींसाठी ही व्यवस्था अतिशय छान आहे. त्याबद्दल नक्कीच मी तुम्हाला या व्हिडिओतून माहिती देणार आहे. मित्रांनो, सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्यायचं म्हटलं की सप्तशृंगी गडावर पूर्वापार चालत आलेली प्रथा म्हणजे या शिवतीर्थ तलावावर येऊन स्नान करणे किंवा हातपाय धुणे. मित्रांनो, आलेले सर्व भाविक या शिवतीर्थ तलावावर येतात, स्नान करतात किंवा हातपाय धुतात आणि त्या ठिकाणी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी निघतात. मित्रांनो, या शिवतीर्थ तलावाच्या जवळच शीतकडा म्हणून एक ठिकाण आहे. नैसर्गिक भिंती स्वरूप हा अंदाजे 200 ते 300 फूट उंचीचा कडा आहे. पूर्वी कोण्या एका स्त्रीने नवस केला की मला पुत्र झाल्यावर मी बैलगाडीने सप्तशृंगीच्या भेटीस येईन आणि त्या स्त्रीस खरोखरच पुत्ररत्न झाले. त्याप्रमाणे पुत्र झाल्यावर ती माऊली त्या लहान पुत्राला घेऊन बैलगाडीने त्या कड्यावरून चढत आली व भगवतीची ओटी भरून दर्शन घेऊन पुन्हा उतरली. याचा पुरावा या खडकावर गाडीची चाकं उमटली आहेत आणि हीच चाकं शेंदुराने त्या ठिकाणी दाखवलेली आहेत. मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा सप्तशृंगी गडावर आलेले सर्व भाविक भेट देतात. मित्रांनो, या शीतकड्याजवळच तुम्हाला हा सुंदरसा झरा त्या ठिकाणी वाहताना दिसतो. मित्रांनो, शीतकड्याच्याच बाजूला हा आपल्याला दिसत आहे मार्कंडे पर्वत. या मार्कंडे पर्वतावर आपल्याला उलट दिशेने वाहणारे झरे पाहावयास मिळतील आणि हे सर्व आपल्याला पाहावयास मिळेल ते म्हणजे पावसाळ्यातच. म्हणून नक्कीच पावसाळ्यात, खास करून श्रावणात सप्तशृंगी गडाला भेट द्यायला विसरू नका. मित्रांनो, सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आपल्याला पायऱ्यांनी वरती चढत जावे लागते. परंतु ज्या भाविकांना शक्य नाही अशा भाविकांसाठी रोपवेची व्यवस्था करण्यात आली आहे. ती रोपवेची व्यवस्था कशी आहे, त्यासाठी आपल्याला किती फीज द्यावी लागते याविषयी आता आपण नक्कीच जाणून घेऊया. मित्रांनो, रोपवेसाठी आपण या प्रवेशद्वारातून आत जायचे आहे. मित्रांनो, हा रोपवे पहाटे 4:45 वाजता सुरू होतो, म्हणजे पहाटे 4:45 तर रात्री 8:45 हा बंद होतो. रोपवेसाठी 2 प्रकारचे दर आहेत. 12 ते 75 वय असणाऱ्यांसाठी ₹110 तर 3 ते 12 वर्ष व 75 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी ₹55 तिकीट आहे. हे दर दरवर्षी बदलत असतात. रोपवेला जाण्यासाठी या बिल्डिंगमधून प्रवेश करावा लागतो. आत सर्व सोयी आहेत. भाविकांची गर्दी असल्यास त्यांना थांबण्यासाठी वेटिंग रूमची सोय देखील करण्यात आली आहे. भाविकांसाठी वेगवेगळी दुकाने या ठिकाणी आहेत. देवीसाठी खणा नारळाची ओटी, प्रसाद, विविध देवी देवतांच्या मूर्त्या, फोटो यांची दुकाने, लहान मुले, स्त्रियांना या ठिकाणी खूप सारी खरेदी करता येईल अशी खूप सारी दुकाने तर आहेतच. तसेच अल्पोपहार व जेवणाची देखील या ठिकाणी व्यवस्था असलेली हॉटेल्स या ठिकाणी आहेत. विशेष म्हणजे तुम्हाला या हॉटेल्समध्ये जो मेनू बनवला जातो त्याचे प्रत्यक्ष प्लेट्स या ठिकाणी डेमो म्हणून ठेवले असतात. असं बहुधा तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. तसेच मंदिराचा प्रसाद देखील या ठिकाणी आपणास मिळू शकतो. चपला काढण्यासाठी देखील अत्यंत कमी अशी फी घेतली जाते. या रोपवेने आपण जेव्हा वर जातो
त्यावेळेस आपल्याला गडाखालचा अतिशय नयनरम्य असा परिसर दिसतो. मित्रांनो, वरती रोपवेने गेल्यानंतर प्रथम आपल्याला श्री गणेशाचे दर्शन घडते. त्यानंतर सप्तशृंगी मातेच्या 8 फुटी मूर्तीचे दर्शन घडते. मंदिराच्या तिन्ही द्वारातून आपल्याला मातेचे दर्शन मिळते. या दरवाजांची नावे आहे शक्तिद्वार, सूर्यद्वार व चंद्रद्वार. मित्रांनो, ही सप्तशृंगी मातेची मूर्ती जी आहे तिला अष्टादश भुजा असे म्हणतात. अष्टादश भुजा म्हणजे या मूर्तीला एकूण 18 हात आहेत आणि या 18 हातांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आयुध आहेत. ही आयुध म्हणजे शस्त्र आणि अस्त्र. मित्रांनो, ही आयुध कोणती हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला उजव्या बाजूने खालून वरचा भागाचा क्रम बघावा लागेल आणि हे आयुध कोणत्या देवाचे आहे तेही आपल्याला बघता येईल. चला तर उजव्या बाजूने आपण खालून वरती बघूया. वज्र हे इंद्राचे आयुध आहे. चक्र हे भगवान विष्णूचे आयुध आहे. मुसळ हे विश्वकर्माचे आयुध आहे. बाण हे वायुदेवताचे आयुध आहे. त्रिशूल हे शंकराचे आयुध आहे. मुदगल हे विश्वकर्माचे आयुध आहे. अंकुश हे देखील विश्वकर्माचे आयुध आहे. परशु हे देखील विश्वकर्माचे आयुध आहे. तलवार हे कालदेवताचे आयुध आहे. आता आपण देवीच्या डाव्या बाजूने वरील भागातून खालील भागातील आयुधांचा क्रम बघूया. ढाल हे कालदेवताचे आयुध आहे. कालदंड हे यमाचे आयुध आहे. पाश हे वरुण देवताचे आयुध आहे. तर्जनी हे विश्वकर्माचे आयुध आहे. डमरू हे शंकराचे आयुध आहे. धनुष्य हे वायुदेवताचे आयुध आहे. घंटा हे इंद्रदेवाचे आयुध आहे. पानपात्र हे कुबेराचे आयुध आहे आणि शक्ती हे अग्निदेवताचे आयुध आहे. मित्रांनो, अशी ही आयुधांची माहिती आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण 3.5 शक्तिपीठे आहेत. त्यातील अर्धशक्तिपीठ म्हणून सप्तशृंगी गडाची ओळख आहे. या सप्तशृंगी गडाच्या महात्म्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. पूर्वी दक्षाने बृहस्पती सव नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञाला भगवान शंकर यांना न बोलविता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसतानाही गेली. यज्ञाला शिवाला आविर्भाव दिला गेला नाही, त्यामुळे सतीने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळाल्यानंतर त्यांनी ह्या यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर हातात घेऊन श्री शंकर त्रिलोकात हिंडू लागले. ही स्थिती पाहून श्री विष्णू यांनी सुदर्शन चक्र सोडले व सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले. हे तुकडे 51 ठिकाणी पडले. हीच 51 शक्तिपीठ म्हणून गणली जाऊ लागली. महाराष्ट्रात एकूण 3.5 शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती, माहूरची महाकाली आणि सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी होय. सप्तशृंगी देवी या ठिकाणी त्रिगुणात्मक स्वरूपात वसली आहे असे म्हणतात. कारण स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार पौर्णिमेला देवी सकाळी बाल्यावस्थेत, दुपारी तारुण्य अवस्थेत आणि सायंकाळी वृद्धावस्थेत दिसते. तसेच ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र मानले जाते. दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेख केलेल्या पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठांपैकी ते आद्यशक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठाचा अपभ्रंश होऊन अर्धे शक्तीपीठ झाले असावे असे वाटते. महिषासूर नावाच्या असुराने खरं तर तपश्चर्या करून
ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व वर मागितला की मला मरण नसावे, देव दानवापासून मृत्यू नसावा, स्त्रियांची मला भीती नाही. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला देव दानवांपासून मृत्यू होणार नाही, परंतु स्त्रीच्या हातून तुझा वध होईल असे सांगितले. त्यानंतर महिषासुराने सर्वीकडे धुमाकूळ घातला. त्याने स्वर्गावर स्वारी केली, इंद्राचा पराभव करून स्वर्गावर राज्य करू लागला. तेव्हा सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे गेले. या संकटातून त्यांची सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज आंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात देवीने महिषासुराचा वध केला व जगाला महिषासुराच्या जाचातून मुक्त केले आणि विश्रांती घेण्यासाठी मातेने ह्या ठिकाणी आपले वास्तव्य केले. आणि हे आंबेचे रूप म्हणजे अष्टदशाभुज रूप, तेच हे सप्तशृंगी मातेचे स्वरूप. मित्रांनो, सप्तशृंगी मातेची पूजा केव्हा होते याविषयी जाणून घेऊया. पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. 6 वाजता काकड आरती होते. 8 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7:30 वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष, तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. यात भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीच असतो. सोबतीला खुरसाणीची चटणी, वरण, भात, भाजी, पोळी असेही नैवेद्य म्हणून असते. आई भगवती करिता जे महावस्त्र वापरले जाते ते 11 वार व 3 मीटर असावे. याचा रंग कसा असावा याविषयी सांगतो. सोमवारी आकाशी, मंगळवारी हिरवा, बुधवारी गुलाबी किंवा राणी कलर, गुरुवारी पिवळा, शुक्रवारी जांभळा, शनिवारी सर्व रंग, रविवारी तांबडा किंवा लाल. आणि जी महापूजा केली जाते त्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं याची यादी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता दिसत आहे. श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांच्याकडून भोजन व्यवस्था म्हणजेच महाप्रसादाची देखील सोय केलेली आहे. हा महाप्रसाद आपल्याला 20 रुपये आणि 60 रुपये अशा दराने या ठिकाणी मिळतो. यासाठी भव्य अशी बैठक व्यवस्था देखील त्या ठिकाणी तयार केलेली आहे. भाविकांना राहण्यासाठी देखील सप्तशृंगी निवास या ठिकाणी आहेत आणि ते देखील अत्यल्प दरात उपलब्ध आहेत. तसेच मित्रांनो, ध्वजेची प्रथा देखील या ठिकाणी फार जुनी आहे. दरेगावचे मानकरी ती ध्वजा लावतात. ते एक दिव्यच आहे. कुठल्या तरी घळीतून हे लोक रात्रीच्या वेळी पर्वतावर चढतात व 3 ते 4 तासात ध्वजारोपण कार्यक्रम करतात. तसेच मित्रांनो, लहान मुलांसाठी वॉटर पूल, बुल राईड, बॅटरी कार, क्राउन ट्रेन अशा विविध प्रकारची साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे नक्कीच मुलांना या ठिकाणी घ्यायला आवडेल. मित्रांनो, जिला आदी अंत नाही, जिला गुण व आकार नाही, अशी ही जगदंबा मोहरूपी महिषासूर मारण्याकरता प्रगट सगुण रूपात आली. म्हणजेच अष्टादशभुजा रूप धारण करून सप्तशृंगी मातेच्या रूपात प्रकट झाली. मित्रांनो, या सप्तशृंगी मातेचं महात्म्य, तिची पूजा आराधना कशी करतात, सप्तशृंगी गडावरील वेगवेगळ्या ठिकाणांची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेतली.